साहेब, आपण या शासकीय महाविद्यालयाचे डीन बोलत आहात ना? हा, बरोबर. लोकवृत्ताचा दणका. बातमीच्या सकारात्मक परिणामामुळे भावी डॉक्टरांना उमजली चूक. मध्यरात्रीचा दणदणाट थांबवून वेळेत आवरला कार्यक्रम. सामाजिक भान आणि नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडणाऱ्या लोकवृत्ताच्या बातमीचा जबरदस्त सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या डीजेच्या आवाजाबाबत लोकवृत्तानं सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर भावी डॉक्टरांनी आपली चूक सुधारत काल रात्री शिस्तबद्ध रीतीनं कार्यक्रमाची सांगता केली आहे. परवा याच परिसरात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली मध्यरात्री 2 वाजेपर्यंत डॉल्बीचा मोठा आवाज आणि डान्स सुरू होता. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या झोपेचा खोळंबा होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती. लोकवृत्ताने या गंभीर बाबीची दखल घेत भावी डॉक्टरांकडूनच नियमांचं उल्लंघन, मध्यरात्रीपर्यंत डॉल्बीचा धिंगाणा अशा आशयाचं वृत्त प्रसारित केलं होतं. या वृत्तानंतर महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली आणि स्वतःच्या व्यवसायाचं स्वरूप तसंच रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता विद्यार्थ्यांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचं ठरवलं. याचाच परिणाम म्हणून काल रात्री आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नियमांचं काटेकोर पालन करत रात्री 10 वाजताच अधिकृत रीतीनं माईक बंद केला. कोणताही गाजावाजा किंवा दणदणाट न करता सगळा कार्यक्रम रात्री 11 वाजेपर्यंत पूर्णपणे आटोपण्यात आला. विशेष म्हणजे भावी डॉक्टरांनी आपल्या मागील वर्तनाबद्दल खेद व्यक्त करत सामाजिक जबाबदारीचं भान राखणं महत्त्वाचं असल्याचं मान्य केलं आहे. लोकवृत्ताच्या या बातमीमुळं परिसरातील शांतता राखली गेल्यानं स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून बातमीमुळं प्रशासनावर आणि विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण झाला आणि त्यांनी स्वतःहून चूक सुधारली हे पत्रकारितेचं यश असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे. बदलासाठी केवळ कायदाच नाही तर जाणीवसुद्धा महत्त्वाची असते आणि भावी डॉक्टरांनी आपली चूक वेळीच लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून यामुळं समाजापुढं एक चांगला आदर्श निर्माण झाला आहे. साहेब, आपण या शासकीय महाविद्यालयाचे डीन बोलत आहात ना? हा, बरोबर. मी डॉक्टर विनायक काळे, अधिष्ठाता म्हणून बोलतोय. अच्छा साहेब, परवा रात्री इथं 2 वाजेपर्यंत प्रतिबिंब 2026 नावाचा कार्यक्रम चालला होता आणि रात्री 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला होता. याचं वृत्तांकन आमच्या वृत्तवाहिनी लोकवृत्तनी केलं आणि हे जे वृत्तांकन आहे इथल्या स्थानिक नागरिकांनी आम्हाला पाठवलं की रात्री 2-2 वाजेपर्यंत स्पीकर चालू होते. आणि हे वृत्तांकन प्रसारित झाल्यानंतर जे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत त्यांनी अक्षरशः घाणेरड्या भाषामध्ये कमेंट्स केलेल्या आहेत. तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नेमकं? आता त्या कॉमेंट्स तुम्ही ज्या म्हणता त्या मी काय पाहिलेलं नाहीये. तुम्ही म्हणता आता तशा कॉमेंट्स करायला नाही पाहिजे, विद्यार्थ्यांनी केले असतील तर करायला नाही पाहिजेत आणि या बाबतीमध्ये मी योग्य ते समज देईन. परंतु त्या काही कॉमेंट्स आहेत त्या काय मी पाहिलेल्या नाही. बरं, ठीक आहे. हा कॉमेंट्सचा विषय जरी बाजूला ठरला, चला आम्ही कॉमेंट्सकडे आम्ही दुर्लक्ष करतो, पण हा कार्यक्रम शासकीय वसतिगृहामध्ये रात्री 2-2 वाजेपर्यंत जर स्पीकर लावून होत असेल आणि ही भविष्याची पिढी आहे आपली, जी रुग्णांना तपासणार आहे, गरीब रुग्णांची सेवा देणार आहे, तर अशाबद्दल तुम्ही काय त्यांना समज देणार हे सांगा. बघा, आता हे जे आहे हे विद्यार्थ्यांचं दरवर्षी होणारं हे सोशल गॅदरिंग आहे. अॅन्युअल सोशल गॅदरिंग, ज्याला मराठीमध्ये वार्षिक स्नेह संमेलन म्हणतात. हे गॅदरिंग आमच्या विद्यार्थ्यांचं आहे. या विद्यार्थ्यामध्ये पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापासून 4-5 बॅचेस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि वर्षातून आमचे हे काही 7-8 दिवसाचे जे कार्यक्रम याच्यामध्ये क्रीडा असतात, स्पोर्ट्स असतात, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि हे सगळे कार्यक्रम आम्हाला लिमिटेड ह्याच्यामध्ये घ्यावे लागतात. आमच्या जवळ स्वतःच अजून ऑडिटोरियम नाही आहे आणि म्हणून ते आम्हाला बाहेर आमच्या कॅम्पसमध्ये आम्हाला घ्यावे लागतं. ही मान्य आहे साहेब आम्हाला. मला नाही कॅम्पसमध्ये घेतलं. माझा आता पूर्ण ऐका, तुम्ही माझंच ऐका. आणि आमच्या कॅम्पसमध्ये घ्यावे लागतात. आमच्याकडे अजून ऑडिटोरियमचं बांधकाम वगैरे व्हायचं आहे आणि त्यामुळं हे वर्षाचे आमचे अॅन्युअल कार्यक्रम होत राहतात, कल्चरल कार्यक्रम होतात, आमच्याकडे गणपती फेस्टिवल होतात, आमच्याकडे शिवजयंती होते. हे सुद्धा आम्ही आमच्या त्याच कॅम्पसमध्ये घेत असतो. आणि फक्त एवढंच आहे की लिमिटेड दिवसामध्ये आम्हाला हे सगळे कार्यक्रम घ्यायचे असल्या कारणाने
आणि त्याच दिवशी आमचं टीचिंग सुद्धा चालू असतं. आमचं जे शैक्षणिक वर्ग आहे ते सुद्धा चालू असतात. दिवसा ते मुलं वर्ग करतात आणि मग संध्याकाळी आमचे क्लासेस संध्याकाळी 6ला संपल्यानंतर आम्हाला हे सगळं कल्चरल ऍक्टिव्हिटी घ्याव्या लागतात. आणि त्यामुळे तो वेळ जो अपुरा पडतो त्यामुळे तो वेळ थोडासा 12 ते 1 असं ते वाढत जातो. हा, म्हणजे रात्री उशिरापर्यंत हा जर कार्यक्रम होत असेल आणि शेजारच्या लोकांना त्रास होत असेल तर ते चुकीचं आहे. एक लक्षात या, डान्स करणं ऐका, आमचा विरोधच नाहीये. डान्स करणं किंवा कल्चरल गॅदरिंग होणं ह्याला विरोधच नाहीये. कल्चरल गॅदरिंगच आहे ना ते. हा, मग ते रात्री 2 वाजेपर्यंत जर आवाज येत असेल, विद्यार्थ्यांना विद्यापीठानं सांगितलेले हे कल्चरल कार्यक्रम आहेत. अहो पण सर, आम्ही गॅदरिंगला विरोध, आमचा गॅदरिंगला विरोधच नाहीये. आमचं म्हणणं काही तुम्ही आमची भूमिका जी आहे ती रात्री 2 वाजेपर्यंत जर स्पीकर चालू असतील आणि डान्स चालू असतील तर ही चूक आहे का नाही साहेब? काल रात्री पण 10 वाजेपर्यंत मी परवाची गोष्ट करतोय. आमची बातमी पडल्यानंतर काल रात्री 10 वाजता बंद झालेलं आहे. मी परवाची गोष्ट करतोय. ऐका, आता तुमच्या बातमीमुळे झालेलं नाही ते. आमचा तो शेड्यूल प्रोग्रामच आहे कालचा 10 वाजेपर्यंत. मग तुमचा शेड्यूल प्रोग्राम रात्री 2 वाजेपर्यंत होता का परवाचा? असं सांगा. आमच्याकडे चित्रीकरण आहे रात्री 2 वाजेपर्यंतचं. ऐका, मग ही चूक आहे का नाही साहेब? मला एवढंच सांगा. माझं फक्त सरळ एवढंच म्हणणं आहे की रात्री 2 वाजेपर्यंत वेळ ही थोडीशी वाढलेली आहे. आणि त्या वेळ वाढल्याला कारण एवढंच आहे कारण की तो कार्यक्रम जो आहे तो आमचा आदल्या दिवशी इथं 6 वाजेपर्यंत आमचे लेक्चर्स होतात विद्यार्थ्यांची. कुठं? सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये इथं आमची लेक्चर होती. ती लेक्चर संपल्यानंतर विद्यार्थी तिकडे जातात. विद्यार्थ्यांनी नाच करायला, स्पीकर लावायला आम्ही विरोध, आमचा म्हणजे आमची वृत्तवाहिनी म्हणून आमचा कुठलाही विरोध नाहीये. ही पहिली. आणि सोशल गॅदरिंग व्हायलाच पाहिजे. आम्ही आमच्या विद्यार्थी काळात तेही केलेले आहेत. पण त्याला काही लिमिटेशन्स किंवा काही आचारसंहिता असती. आणि जर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब, ही छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची संस्था आहे. याला कुठं गालबोट लागू नये हीच आपली ही एवढीच विनंती आहे. ती खात्री मी देतो आणि तुम्हाला मी खात्री देतो ते. कारण की हे नाव असेल संस्थेच्या नावाला कुठल्याही पद्धतीचं काही राहणार नाही. कारण काय आता बघा, मी ससूनला डीन होतो. मी त्याच्या अगोदर ग्रँड मेडिकल कॉलेजला जेजे हॉस्पिटलला मी डीन होतो तिथं. तिथून मी माझी बदली होऊन मी आता साताऱ्याला आलेलो आहे. आणि विद्यार्थ्यांचं हित असेल किंवा तो परिसर आहे त्या परिसराची पण काळजी मला पण आहे ना. अगदी बरोबर. मी गाडी घेऊन ज्यावेळी जातो साहेब, तुम्ही तर डीन आहात. आम्ही सातारकर म्हणून हे मेडिकल कॉलेज आणण्यासाठी आम्ही स्वतः सर्व पत्रकारांनी खूप प्रयत्न केले होते. आणि मला माहिती आहे ना. आणि म्हणून अशा जर मेडिकल कॉलेजमध्ये जर बाहेरचे काही 4-2 विद्यार्थ्यांवर कॉलेजचं नाव बदनाम होत असेल तर ते चुकीचं. त्यामुळे आपण डीन आहात. हे जे विद्यार्थी आहेत यांना याची काळजी भविष्यामध्ये मी घेईन. बस ठीक आहे. चला, तुमचं मार्गदर्शन असेल, तुमचे काही इनपुट असतील ते घेऊन आपण प्रगतीमध्ये घेऊन निश्चित. ठीक आहे साहेब, तुम्ही वेळात वेळ दिला आणि भविष्यात असे प्रकार होऊ नये अशीच एवढी अपेक्षा राखतो. बिलकुल आपण काळजी घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.